जसं की बघताय आता जस्ट ट्रॅक चालू केला आहे आम्ही आणि आता वरी चढतोय. इथे थोडीशी माहिती दिलेली आहे. जसं की बघताय हे बघा, कळसुबाई हरिश्चंद्र अभयारण्य, असे मंदिर. मी फक्त 5 मिनटंच वरी आलेलो आहे आणि जाम थकलो आहे. जामच स्टिफ चढण आहे. पूर्ण 2 ते 5 मिनटात घामाघूम झालो. हे बघा, एकदम सरळ आहे. हे सर्वजण पुढे जात आहेत. चला, आम्ही ऑलमोस्ट 30 मिनिट्स वरी आलेलो आहे. 30 मिनटाचा रस्ता आम्ही कापला आहे. अजून 1 तासाचा रस्ता बाकी आहे, तर तो पण कवर करू. जसं बघता तिकडे पार्किंग आहे लांब, इकडे ढग क्लाउड्स आहेत. मी जागोजागी थांबतो आहे कारण की मी थोडंसं तब्येत पण खराब आहे, एनर्जी डाऊन आहे. ठीक आहे, तरी पण ओके, पुश करू. गड किल्ला नाही माझं सरबत झालंय. वरी आल्यानंतर ज्याला असं काही इकडचा दृश्य आहे आणि जामच सुंदर आहे बघा, जसं तुम्ही बघताय. छोटासा स्टॉल आहे लिंबू सरबत. जागोजागी अशी झरे वाहत आहेत हे बघा, आणि अशी इकडचे जे व्यावसायिक आहेत आणि ग्रामस्थ आहेत हेच पाणी पितात. सगळ्यात शुद्ध हेच. जबाबदारी आपली.
साऱ्या व्हिडिओज शॉर्टमध्ये मी काढून मी व्हिडिओमध्ये टाकेल. खूप सारे व्हिडिओज मी काढलेले आहेत आणि छान छान व्हिडिओ पण निघलेले आहेत. खूप सारे झरे भेटले, पाणी वाहतं भेटलं, डोंगर, असं खूप काही भेटलं. आता अजून एका इथल्या माणसाला विचारलं की किती वेळ लागेल, तर तो बोलला अजून अर्धा तास. तर बघू आता, चालत चाललो आणि थकलो, तर पुढे बघू आता काय होईल ते. थोड्याच वेळात आम्ही वरी पोहोचू आणि वरी पोहोचल्यानंतर त्याला शंकराचं मंदिर आहे, शंकराचं मंदिर दाखवू. खूप सारे व्ह्यूज आहे, खूप सारे असे व्ह्यूज आहेत की म्हणजे मला वाटतं हा ब्लॉग आहे ना आपला, हा 2 पार्टमध्ये होईल, तर दाखवण्यासारखं खूप आहे. तर माफ कर, पण जरा जास्तच थकलो आहे मी. थोडा विकनेस आहे, आजारी आहे, ताप आलता काल रात्रीच, त्याच्यामुळे जरा असं आहे. तरी पण ठीक आहे. हा प्लॅन आपला मला वाटतं जर मी नसता आला तर मिस झाला असता. त्याच्यामुळे जरा मी पण स्वतःला सेल्फ बूस्ट केलं आणि आता हे जे व्ह्यू आहे त्याचा एन्जॉय करतो. असं वाटतं मला ह्या ट्रॅकला येऊन मी बरोबर केलं. तर आता चला वरी जाऊया, थोडंच राहिलेलं आहे. थोडं बोलता अजून एक 10 मिनिटं राहिलेलं आहे. मला पण नक्की नाही माहिती की हा ट्रॅक नक्की केवढा आहे. तर सर्वजण बोलतात की 5 मिनिट, अर्धा तास, 5 मिनिट, ठीक आहे. तर आता आपण गेल्यावरतीच कळेल की हा नक्की ट्रॅक केवढा आहे. तर आत्तापर्यंत तर आम्हाला खूप जण भेटले, ऑलमोस्ट 100 जण तरी माणसं भेटले. संडे आहे, संडेमुळे कसं इकडे गर्दी आहे. आणि तर फायनली आम्ही पोचलो. जसं तुम्ही बघताय आता, हेच ते मंदिर शंकराचं. अजून एक 5 मिनिटाच्या अंतरावरती आहे. इथेच ते मंदिर आहे, आपण जिथे जाणार आहे. आम्ही आता पोचलो आहे. पोचल्यावरतीच पाऊस लागला आहे आम्हाला, तर आम्ही हळूहळू आता पुढे जाईल. आणि ते एकदम छानसं झाड आहे, एवढं खूप सुंदर असं झाड आहे. आणि इकडेच मंदिर आहे, हे बघा, असं तुम्ही बघताय इकडे मंदिर आहे. तर आता पटकन जातो कारण की पाऊस खूप आला जोरात. तर भेटूया आता डायरेक्ट मंदिरात. हे असं मंदिर आहे, छानसं असं शंकराचं मंदिर आहे. तर पण छोटीशी पिंड आहे, हे बघा.
दे बॉटल किती स्वच्छ पाणी आहे पण. प्यायचंय आतमध्ये पूल आहे खूप. नाही ती शेड्यूल असते हा दे तिकडे बॉटल दे ना भरून घेतो खाली गुफा नाही, फक्त गुफा आहे, काहीच नाही. जसं की तुम्ही आता बघताय, आम्ही आता चाललेलो आहे कोकण कड्याला. तर बॅटरी माझी खूप डेड झालेली आहे. मला वाटत नाही की पूर्ण हा व्लॉग होईल. गाडीमध्ये पॉवर बँक आहे. पॉवर बँक घ्यायला पण खाली झालं की तर एवढंच कोकण कड्याचं शूट करेल आणि नंतर डायरेक्ट मग नॉनस्टॉप खाली जाईल. ह्याच्यानंतर डायरेक्ट कोकण कडा दाखवेल. तर चला बाय वन. तर फायनली आता आम्ही जो ट्रॅक आम्ही एवढ्या वेळापासून करत होतो कोकण कडा, या पॉईंटवरती पोहोचलो आहे आता. जसं तुम्ही बघताय खालचं काही दिसत नाही. हे बघा काही समोरचं दिसत नाही. तरी बघू, आपण ट्राय करू की धुके कमी होते. अरे रेंज आली इथं मला. झापूक झुपूक झापूक झुपूक. तर अशा प्रकारे हा आहे कोकण कडा. तर थोडंसं एन्जॉय करू या व्ह्यूचा. एवढा वेळ आता चढून आलेलो आहे तर थोडा इथे टाईम स्पेंड करू आणि मग परतीचा प्रवास चालू करू.